नमस्कार. शिक्षण सप्ताह दिवस 3रा बुधवार दिनांक 24 जुलै 2024 जो तिसरा दिवस आहे तो क्रीडा दिन म्हणून आपल्याला साजरा करायचा आहे. नेमकं त्या दिवशी काय घेणार आपण ते या ठिकाणी आपण पाहूया. शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेतली जाणार आहे, म्हणजे क्रीडा शपथ घेतली जाणार आहे. ती क्रीडा शपथ जशी आली तशी मी तुम्हाला या माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, तिथून ती डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये स्वदेशी खेळांना प्राधान्य द्यावे असे म्हटले आहे. या अनुषंगाने पुढील मार्गदर्शक सूचना अवलंब करावा. तर शालेय स्तरावर पहिल्या सत्रातील 1 ते 2 तासामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्वदेशी खेळांचे आयोजन करावे. म्हणजे पहिली तासिका आणि दुसरी तासिका यामध्ये विद्यार्थ्यांचे स्वदेशी खेळांचे आयोजन करावे, म्हणजे नियोजन करावं लागेल. इयत्ता 1ली ते 5वीसाठी सापशिडी, पत्ते, शर्यत, गोट्या, सागरगोटे, भोवरा, टिपरी, लगोरी, लंगडी, फुगडी, आंधळी कोशिंबीर, चमचा लिंबू, सुई दोरा, दोरीवरच्या उड्या अशा प्रकारचे खेळ घ्यावेत. नंतर इयत्ता 6वी ते 12वीसाठी बुद्धिबळ, सारीपाट, खो खो, कबड्डी, विटीदांडू, भालाफेक, मल्लखांब, धावणे शर्यत, लंगडी, लगोरी, 3 पायाची शर्यत, लांब उडी व उंच उडी, लेझिम हे खेळ घ्यावेत. म्हणजे खूप सोपे खेळ खेळायचे आपल्याला विद्यार्थ्यांकडून. तसेच यासाठी केंद्र शासनाने दिलेल्या 75 स्वदेशी खेळांची यादी सोबत जोडण्यात आली आहे. ही यादी तुम्हाला मी दाखवतोच व्हिडिओच्या शेवटी. स्वदेशी खेळ परिस्थितीनुसार सहजगत्या खेळता येणाऱ्या खेळांची निवड केली जावी. शक्य झाल्यास स्थानिक खेळांचा स्पर्धा आयोजित केल्यास त्यात विजयी होणाऱ्या संघांचा, खेळाडूंचा यथोचित सन्मान केला जावा. म्हणजे आपण जिथं शाळा आहे त्या शाळेचे जी स्थानिक खेळ लोक विद्यार्थी त्या गावातले खेळत असतील तर ती घेतली तर अतिउत्तम राहील. स्वदेशी खेळांच्या आयोजनादरम्यान स्थानिक खेळाडू, शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य सहभागी होतील याची दक्षता घ्यावी. म्हणजे आपण जो खेळ घेणार आहोत त्यामध्ये स्थानिक खेळाडू असेल, एखादा चांगला शाळा व्यवस्थापन समितीतील सदस्य असेल, यांना आमंत्रित करावे. पालक आणि नागरी समाज संस्था यांची मदत घेण्यात यावी. सदर उपक्रमामध्ये विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील समावेश करण्यात यावा. म्हणजे या आपल्या खेळामध्ये जे दिव्यांग विद्यार्थी असतात त्यांना देखील, अपंग विद्यार्थी असतात त्यांना देखील यामध्ये समावेश करून घ्यायचा आहे. आता मी तुम्हाला ती यादी दाखवतो बघा. जे परिपत्रकामध्ये जे 75 खेळांची यादी दिलेली आहे ही यादी या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो बघा. ही यादी या ठिकाणी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. एकूण 75 खेळ यामध्ये समाविष्ट आहेत. ती समजा लगोरी, लंगडी अशा प्रकारचे हे स्वदेशी खेळ यामध्ये समाविष्ट आहेत. यांची मी तिसऱ्या दिवशीची PDF मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.